वेलकम बॅक टू माय चॅनल #लॉज जिथे जाऊ तिथे खाऊ। मित्रांनो, मी राजेश म्हात्रे आज चाललोय कल्याणमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या वडापावच्या ठिकाणी। आणि मित्रांनो, ते ठिकाण कुठे आपण तिथेच गेल्यावरती सांगणार आहोत। पहिले मी तिथे जाऊन आधी सुद्धा टेस्ट केली होती आणि आता 2-3 दिवसापूर्वी सुद्धा टेस्ट केली होती आणि तितकीच प्रचंड गर्दी होती जेव्हा आधी होती आणि ती टेस्ट मी केलेली आहे आणि अप्रतिम टेस्ट आहे। आता आपण आपली टेस्ट न दाखवता तिथल्या पब्लिकची रिव्ह्यू घेण्यासाठी तिथे खास जाणार आहे आणि तुम्हाला माहिती असावं की कल्याणमध्ये तो वडापाव का फेमस आहे, त्यासाठी आपण लोकांची रिव्ह्यू घेणार आहे। म्हणजे कल्याणमधील जेवढी लोक असतील त्यांना तर माहितीच आहे, पण बाहेरून कोणी येणारी लोक असतील त्यांच्यासाठी मी लोकेशन सुद्धा शेअर करणार आहे, कारण का त्यांनी तिथे जाऊन एकदा टेस्ट तरी नक्कीच करावी। सो चला मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण जाऊया कल्याणमधील फेमस वडापाव सेंटरकडे। सो मित्रांनो, पाहू शकता एका कड्यामध्ये 100-150 वडापाव तयार होतात आणि काही मिनिटातच फस्त होऊन जातात। पाहू शकता इथे गर्दी किती आहे, वडापावसाठी लाईन लागली आहे अक्षरशः। सो आणि वड्यासाठी मसाला वापरला जातात, नरूचा वडापाव म्हणतात। दादा, किती वर्षापासून आहे हा वडापाव? 25 वर्षापासून आहे। 25 वर्षापासून इथे एवढी लाईन असते, गर्दी असते। काय मसाला चांगला आहे, तेल चांगला वापरतो आम्ही। नक्कीच। तो चला आता आपण पब्लिक रिव्ह्यू घेऊया की इथे काय येतात आवर्जून आणि एवढ्या लाईनमध्ये का उभे राहतात। सो पाहू शकता अक्षरशः मी आलोय आणि इथे लाईन आहे वडापावसाठी। एवढी लाईन लागते वडापावसाठी, नरूच्या वडापावसाठी, जागा नाही बसायला। सो आपण जाणून घेणार इथे का येतात। तुम्ही इथे आले वडापाव खाण्यासाठी आणि एवढी लाईन आहे तरी तुम्ही लाईनमध्ये राहिलात, काय म्हणजे इथे येण्याचं कारण काय? वडापाव टेस्ट करण्याचं? चव चांगली, टेस्ट चांगली। टेस्ट चांगली। कधीपासून तुम्ही येता? बरेच वर्ष झाले। हां, तुम्ही काय बोलू शकता? गेली जवळजवळ 30 वर्ष मी नरूचा वडापाव खातो। नरूचा वडापाव आधी श्रद्धा पाटील होता। त्या छोट्या गाडीचं स्वरूप बघा आज किती मोठं झालं, याचं एकमेव कारण नक्कीच मुंबईमध्ये आणि कल्याण डोंबिवली परिसरात मला वाटत नाही यांच्यासारखा वडापाव कुठे मिळत असेल। कारण की जी आजी आमची ती आतमध्ये आहे, ती आजी अजूनही स्वतःच्या हातानेच वडापावचं जे बॅटर असतं, ज्याला वडा म्हणजे बटाटा वडा आणि त्याच्यामध्ये मग विविध प्रकारचे मसाले, कोथिंबीर, कढीपत्ता, अद्रक, ज्या पद्धतीने ते मिश्रण करते ते अफलातून आहे। म्हणजे अशा प्रकारचं मिश्रण कुठेही तुम्हाला मिळणार नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इतरांनी सर्वांनी वडापावचे भाव वाढवलेले, पण आजही नरू भाऊंकडे 15 रुपयामध्येच वडापाव मिळतो। नक्कीच, मला वाटतं आता 22 रुपये झाला वडापाव। हा, बाहेर आणि अशी चव नाही आहे। नक्कीच, म्हणजे आजीच्या हातचंच ते बनलं जातं, बटाट्याचं जे मसाला असतो तो आजीच्या हात, म्हणून त्याला टेस्ट। एवढे लोक रांगेत उभे आहेत आणि लोक आवर्जून टेस्ट घेतात, कारण त्याचं कारणच तसं। मी आत्ता स्वतः संपूर्ण फॅमिलीसाठी वडेपाव घ्यायला इथे पार्सलसाठी, ते पण लाईनमध्ये। मित्रांनो, मी जेव्हा आलो होतो ना इथे वडापाव टेस्ट केला होता आणि त्यांनी सांगितलं तुम्ही रविवारी येऊन जा, किती गर्दी असते पहा। सो मी एक्सपेक्टच नव्हता केला की एवढी इथे गर्दी आणि एवढी रश असणार आहे या वडापाव खरेदी करण्यासाठी, कारण की इथल्या काकांनी सांगितल्याप्रमाणे आजीच्या हाताला खूप टेस्ट आहे। ताई, 2 शब्द बोलायला का तुम्ही इथल्या वडापावच्या टेस्टसाठी? एवढ्या रांगेत लोक उभं आहेत। खरं तर मी पहिल्यांदाच आली होते आणि टेस्ट फार उत्तम आहे। आणि कसं वाटतं कॉस्ट वाईज? कारण का आता वडापावचे कॉस्ट भरपूर ठिकाणी वाढले, पण इथे टेस्ट ठेवलेलं 15 रुपये। नाही, बरोबर आहे, कॉस्टनुसार तर छान। थँक्यू। सो पाहू शकता ही गर्दीच आहे ना, तुम्हाला सांगू शकते की ती टेस्टी वडापाव भेटतोय। सो यांना आहे ना संडेला बोलायला टाईमच नसतो काकांना। सो आपण हा वडापाव टेस्ट केलेला आहे आणि मला तुम्हाला दाखवायचं होतं वडापाव कसा आहे। आणि हे पहा इथे वडापाव बनलं जातं
आणि आजी मसाले पाहू शकता, कोथिंबीर वगैरे सर्व आहे. मसाला बनवण्याचा खास आहे, तो आपल्याला सांगू शकतो त्या आजीच्या हातालाच टेस्ट आहे. मित्रांनो तुम्ही गर्दी तर पाहिली आणि एवढे मॅनेज करतात ते, आणि किती किलो बटाटे लागत असतील एवढ्या माणसासाठी, कारण का सकाळी किती वाजता सुरू होतं? 25. हां सकाळी किती वाजता? 7 वाजल्यापासून चालू असतं, रात्री 10 वाजेपर्यंत. 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. किती साधारणतः बटाटे किती किलो लागत असतील? 300 किलो. 300 किलो बटाटे, म्हणजे रेकॉर्ड ब्रेकिंग. आणि किती पब्लिक येत असतील तरी? 1000च्या वरती. 1000च्या वरती. सो मित्रांनो पाहू शकता 300 किलो बटाटे लागतात, एवढी गर्दी असते. कारण का आजीच्या हातच्या काकाने सांगितल्याप्रमाणे या मसाल्याला टेस्ट आहे म्हणून इथे येतात आणि रिझनेबल प्राईस आहे. मित्रांनो मला अजूनही एक्सपेक्ट होत नाही, विश्वास बसत नाही की कल्याणमध्ये इतका वडापावला डिमांड आहे आणि इतकी गर्दी आहे. कारण का मी कल्याणमध्ये फेमस अंबर वडापाव, रुचिरा वडापाव असे खूप वडापाव खाल्ले, पण इथे आल्यानंतर जे मी धक्कादायक बघितलं नाही, पब्लिक, छोटा मुलगा सुद्धा आहे. काय बोल, तुझं नाव सांग प्रथम. माझं नाव युवराज भगत आहे आणि मी इथे लहानपणीपासून येतो वडापाव खायला. मला खूप इथला वडापाव खूप आवडतो. म्हणजे तू किती लहान होता तेव्हा? तेव्हापासून. तुम्ही काय बोला? मी पण सेंट लॉरेन्समध्ये टीचर आहे. माझं नाव रत्ना भगत आणि मी सुद्धा लहानपणापासून, म्हणजे मी लहान असताना कल्याणमध्येच राहते, लहानपणापासून मी जिथला वडापाव खाते. जेव्हापासून नरू वडापाव चालू झालेला आहे, आम्हाला जेव्हापासून माहिती झालेली तेव्हापासून इथला वडापाव आम्ही खातो. नक्कीच. आणि पहिले हे कसं दुपारीच असायचं, आता रात्री सुद्धा त्यांनी चालू केलेलं आहे आणि अप्रतिम टेस्ट आहे इथली. एनी टाइम तुम्ही याल तर गरमागरम वडापाव तुम्हाला इथे खायला. आणि वडापाव सोबत चटणी सुद्धा असते, ती खूप सुंदर, खूप सुंदर. अशी टेस्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही. नक्की. तुम्ही काय बोलाल? आज लाईनमध्ये तुम्ही उभे आहात इथे आणि संडे. मिनीचा वडापाव तर आम्हाला पहिल्यापासूनच आवडतो आणि आहे, फेमस आहे कल्याण. नक्कीच. सो मित्रांनो 30 वर्षापासून आणि पाहिलं ना, जे मोठे झाले जातात ते आधीपासून इथे येतात कल्याणमध्ये राहणारे, आणि इथले वडामध्ये जो मसाला वापरतात तो टेस्टी आहेतच. आणि वड्यासोबत चटणी, कुठेही गेल्यानंतर चटणी एक फेमस असली पाहिजे तिथे. कुठलं वैशिष्ट्य म्हणजे वडा तर चांगलाच आहे, पण त्याच्यासाठी चटणी भेटते ना, ती सुद्धा छान आहे आणि रिझनेबल प्राईसमध्ये. मित्रांनो म्हणजे आत्ता वडापावचा रेट आपण दुसऱ्या ठिकाणी बघतो 22 रुपये, पण इथे 15 रुपयाला आहे. 22 रुपयामध्ये एक वडापाव, पण 8 रुपये टाकले म्हणजे 30 रुपयात 2 वडापाव खाऊन तर 2 वडापावचा आनंद आपल्याला लुटता येणार. सो ही गर्दीच तुम्हाला सांगू शकते की हा वडापाव किती फेमस आहे. आणि जवळजवळ 300 किलो बटाटे लागतात आणि 7 ते रात्री 10पर्यंत ओपन असतो. सो नक्कीच मी एवढंच म्हणेन तुम्हाला की आवर्जून तुम्ही इथे या आणि आवर्जून व्हिजिट द्या. तुम्हाला 100% या पब्लिक रिव्ह्यूवरनं वडापाव आवडणारच, कारण एवढ्या लोकांची मतं चुकीची तर नसू शकतात. मित्रांनो त्यांचं काय हात थांबत नाही, हात कंटिन्युअसली चालू आहे, कारण का गर्दीच तितकी आहे आणि कस्टमरला पाहणं ते त्यांची जिम्मेदारी आहे. आणि ते घरच्या पद्धतीने आवडीने ते वडापाव सर्व करतात इथल्या लोकांना. पाहू शकता हे थांबणारच नाही, कंटिन्युअसली. किती मेहनत आहे ना. सो मित्रांनो इथलं लोकेशन मी तुम्हाला देणार आहे, शेअर करणार आहे. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आता लोकेशन शेअर करणार, कारण का लोकेशनला क्लिक केला ना तुम्ही कुठूनही याल तर एक्झॅक्ट त्याच ठिकाणी याल ज्या ठिकाणी मी व्हिडिओ व्लॉग करण्यासाठी आलो जाऊ तिथे खाऊ. सो मित्रांनो पाहू शकता हा आधारवाडी आहे, आधारवाडीचा सर्कल आहे. आधारवाडीच्या सर्कलनं जर इकडनं येत असेल तर लेफ्ट टर्न मारायचा आणि इकडनं येत असेल राईट टर्न मारल्यानंतरच हा नरूचा वडापाव आहे आपल्याला दिसेल. आणि प्रचंड अशी गर्दी पाहायला भेटली जी मी एक्सपेक्ट केली नव्हती. आणि 30 वर्षापासून हे वडापावचा धंदा करत आहेत आणि अप्रतिम टेस्ट आणि खूप सारं प्रेक्षकांचं प्रेम या नरूच्या वडापावला भेटलं. जाता जाता मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इकडचा वडापाव मी आधीच येऊन टेस्ट केला आहे आणि मी आज फक्त पब्लिक रिव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहे, कारण मी नेहमी टेस्ट सांगतो, पण आज मला तुम्हाला या पब्लिकद्वारे सांगायचं होतं की नरूचा वडापाव कसा आहे आणि ते त्यांनी सांगितलं आहे. सो मित्रांनो असेच नवीन ब्लॉग पाहण्यासाठी, फूड ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सबस्क्राईबर आणि एक लाईक मला प्रेरणा देते दुसरा व्हिडिओ बनवण्यासाठी. सो बाय, भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.